नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शीतल कुमार भोंग, सब्जेक्ट एक्सपर्ट HSC बोर्ड, मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज बालभारती पुणे. शीतल कुमार भोंग केमिस्ट्री या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2024चा क्वेश्चन पेपर पाहिला होता. या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2023चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. कारण आपण इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीचा संपूर्ण केमिस्ट्रीचा सिलेबस हा युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जास्तीत जास्त आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक जे कोणी 11वी 12वीला शिकत असतील किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षेची तयारी करत असतील त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना लाईक करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कॉमेंटमध्ये जरूर कॉमेंट लिहा, त्याची उत्तर आपल्यास मिळतील. तर महत्त्वाचा बदल मला इथे सांगा असं वाटतोय की जुलै अ, आणि फेब्रुवारी 2023ची जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये एक सूचना होती, 7 नंबरची सूचना. इथे मी तुम्हाला दाखवू शकतो. ही जी सूचना आहे 7 नंबरची, ही सूचना 2024 पासून आपण त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. बाकी सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाहीये. सर्व सूचना तशाच आहेत. फक्त ही सूचना बदललेली. फॉर इच मल्टिपल टाइप ऑफ क्वेश्चन इट इज मॅन्डेटरी टू राईट द करेक्ट आन्सर अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. आता ही सूचना HSC बोर्डाने 2024 पासून बदललेली आहे. नो मार्क शॅल बी गिवन if only the correct answer or the alphabet of the correct answer is written. Only the first attempt will be considered for evaluation. ही सूचना तशीच ठेवलेली आहे. ओनली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. बाकीची सूचना ही रद्द करण्यात आलेली आहे. तर क्वेश्चन पेपर कडे नजर टाकल्यास आपल्याला लक्षात येईल की सेक्शन ए आपल्या सर्वांना माहिती की 10 मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन असतात. 10 मार्काचे. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता, द रिलेशन बिटवीन रेडियस ऑफ अ स्पियर अँड एज लेंथ इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस इज गिवन बाय द फॉर्म्युला. हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये बालभारतीच्या एक पेज नंबर 13 वर एक चार्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये पेज नंबर 13च्या चार्ट मध्ये हे रिलेशन दिलेले, आर इज इक्वल टू √3/4a. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. सॉलिड स्टेट मधलं MCQ आहे. त्याच्यानंतर नंबर 2, द pH ऑफ वीक मोनो ऍसिडिक बेस इज 11.2. इट्स OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन इज. हे न्यूमरिकल विचारलेले, कारण बोर्डाच्या नियमानुसार MCQs मध्ये 2 न्यूमरिकल विचारणं कंपल्सरी असतं. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 2024च्या प्रश्नपत्रिकेत पण एक याच चॅप्टरवर न्यूमरिकल विचारलेले. तर पेज नंबर 53 वर याचं आन्सर तुम्हाला मिळेल. 1.585 इंटू 10⁻³ मोल्स पर DM³ हे या MCQचं उत्तर आहे. देन नंबर 3, which of the following correctly represents integrated rate law equation for a first order reaction in a gas phase? This is also the knowledge based question. Its answer is given on page number 128 in Balbharti, and the correct answer is K is equal to 2.303 divided by T log to the base 10 Pi divided by twice Pi minus P. Then number 4 MCQ is based on the spin only magnetic moment. The spin only magnetic moment of Mn2 plus ion is, its table is given on page number 172 and the correct answer is 5.916 bm. तर तुम्ही नीट बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंटवर 2024 मध्ये पण प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर PH वर 2024 मध्ये पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले तर अभ्यास करताना आयडिया येते की MCQs मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले. नंतर 5 नंबरचा जो MCQ आहे, द करेक्ट फॉर्म्युला ऑफ द कॉम्प्लेक्स हॅव्हिंग IUPAC नेम टेट्रा अमीन डायब्रोमो प्लॅटिनम 4 ब्रोमाइड इज. याच प्रकारचा प्रश्न 2024च्या पेपरमध्ये पण MCQ मध्ये विचारलेला आहे. त्याच्यामध्ये वेगळं
एक IUPAC नाव विचारले. याचं करेक्ट आन्सर आहे नंबर सी, पेज नंबर 196 वर तुम्हाला हे बालभारतीच्या पुस्तकामध्ये सापडेल. देन 6 नंबरचं जे MCQ विचारलेले, द आलिलिक हॅलाइड अमंग द फॉलोइंग इज. आणि 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विनायलिक हॅलाइड विचारलाय. म्हणजे एक गोष्ट इथं लक्षात ठेवली पाहिजे की जो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे, जे मुलं जनरली टाळतात अभ्यास करायचा, त्याच्यावरती पण MCQ विचारलेले हे लक्षात घेतलं पाहिजे इथे. पॅलेलिक हॅलाइड म्हणजे की दिस X इज अटॅच टू द कार्बन ॲटम अँड दिस कार्बन ॲटम इज बॉन्डेड टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस इज ॲलिलिक हॅलाइड. सी ऑन पेज नंबर 211 इट इज गिवन. देन 7 नंबरचे MCQ आहे, द प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. एक रिॲक्शन दिलेली तिथे unsaturated aldehyde, this is aldehyde, and carbon carbon double bond is there, and in presence of lithium aluminum hydride acidic hydrolysis. तर याचं करेक्ट उत्तर आहे lithium aluminum hydride hydrolyze reduce this aldehyde and it is converted into alcohol, but this carbon carbon double bond remains as it is. This carbon carbon double bond remains as it is, so the correct answer is B here, CH3 CH double bond CH CH2 CH2OH. This CHO is converted into CH2OH, alcohol made, that is unsaturated alcohol. Then number 8 MCQ is ozonolysis of 2,3-dimethyl butene. This is the ozonolysis reaction followed by the decomposition of zinc dust and water gives. Actually, this is the method of preparation of aldehydes and ketones by using alkenes. This is included in the 11th standard, but this is from the chapter aldehyde and ketones. But this part we already studied in the 11th standard. So this question is based upon the 11th standard. Alkene, in the alkene part it is given, page number 260. This is mentioned. The product is acetone. Then number 9, this type of question is also repeated in 2024 question bank. If you saw carefully, the glycosidic linkage. म्हणजे glycosidic linkage वर प्रश्न असतोच. Glycosidic linkage, then magnetic moment, त्याच्यानंतर हा IUPAC nomenclature complex. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर याच्यावरती MCQ विचारलं जातं. याच्यामध्ये माल्टोजचं लिंकेज विचारले. The glycosidic linkage present in maltose is alpha-1,4 glycosidic linkage. So, student, we have to remember the glycosidic linkages of maltose, sucrose, and various which are given in this chapter biomolecules. Then the monomer of the natural rubber is isoprene. So this MCQ part is completed here. Then question number 2, this is VSA. Answer the following questions. 8 questions for 8 marks. Number 1, write the name of the technique used to know the geometry of the nanoparticles. This is from the chapter Green Chemistry and Nanochemistry, chapter number 16. Its answer is given on page number 348, and the correct answer is X-ray diffraction, or XRD. We can write XRD. We will get the mark. Then the second VSA is write the name of the product formed by the action of lithium aluminum hydride in presence of dry ether on acetamide. So this is from the chapter amines. Its answer is ethylamine or ethanamine. You can write the common name or IUPAC name. Then number 3 VSA is write the structure of the product formed when chlorobenzene is treated with sodium metal in presence of dry ether. This question is from the halogen derivative. This is chlorobenzene is treated. This is a fatigue reaction, or what's fatigue reaction? I think this is chlorobenzene is treated with sodium metal. So this is a Wurtz fatigue reaction, and we have to draw the structure of the product form. So it is given on page number 226, and the answer is biphenyl. So this is the structure. Structure is expected. The name is not expected. The structure. If you draw the structure, we will get the 1 mark. If you write the name, we will get 0 mark. Please try to understand. Neat lakshat घ्यायचं इथे.
देन त्याच्या पुढचा MCQ आहे, राईट द केमिकल कंपोजिशन ऑफ क्रायोलाइट. सो इट्स कंपोजिशन इज गिवन Na3AlF6. Then next, number 5, VSA is write the name of the platinum complex used in the treatment of cancer. Its correct name is cisplatin. It is from the chapter coordination compounds, page number in the textbook, in your textbook on page number 207, we will find this answer. The next question is number 6, write the SI unit of cryoscopic constant. In 2024 paper, the SI unit of molar conductivity is asked in this SI unit. So, SI unit वर प्रश्न विचारलेलाच असतो, लक्षात घ्या. BSA मध्ये SI युनिट सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो द करेक्ट आन्सर इज केल्विन किलोग्राम per mole or degree Celsius kilogram per mole. This is the SI unit of cryoscopic constant. Then next, number 7, VSA is write the correct condition for the spontaneity in terms of Gibbs energy. इथे condition विचारलेली, condition for spontaneity in terms of Gibbs energy. तर त्याचं correct उत्तर आहे delta G is less than 0 or 0 is greater than delta G. शेवटचं 8 नंबरचं VSA. Calculate the molar conductivity for 0.5 molar BaCl2 if its conductivity at 298 K is 0.01 ohm inverse centimeter inverse. हे MCQ याच्यावरती न्यूमरिकल बेस VSA विचारलेला आहे. पेज नंबर 93 वर अशा प्रकारचा प्रॉब्लेम सोडून दिलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे 20 ओम इनवर्स. देन सेक्शन बी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की सेक्शन बी हा 2 मार्काला असतो आणि त्याच्यामध्ये 12 प्रश्न दिलेले असतात आणि कोणतेही 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. क्वेश्चन नंबर 3, डिस्टिंग्विश बिटवीन लॅन्थेनाइड्स अँड ऍक्टिनाइड्स हा डिफरन्स क्वेश्चन स्टेट क्वेश्चन विचारलेला आहे. जेव्हा डिस्टिंग्विश विचारलेलं असतं त्यावेळेस 4 डिफरन्स बिटवीन लिहिणं गरजेचं आहे. प्रत्येकाला अर्धा अर्धा मार्क दिलेला असतो. पेज नंबर 188 वर हा डिफरन्स बिटवीन टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. Then question number 4 is calculate the mole fraction of solute if the vapor pressure of your benzene at certain temperature is 640 mmHg and vapor pressure of the solution of the solute is benzene is 600 mmHg. तर हे न्यूमरिकल सॉल्ट न्यूमरिकल आहे. पेज नंबर 35 टेक्स्टबुक मध्ये दिलेले. त्याच्या फॉर्म्युला आणि व्हॅल्यूज कदाचित बदललेले असतील, पण हा सेम प्रॉब्लेम पेज नंबर 35 वर दिलेला आहे. देन क्वेश्चन 5 इज डिफाइन ग्रीन केमिस्ट्री. हा एक प्रश्न आहे 1 मार्काला. राईट द 2 ऍडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी. म्हणजे इथे एक ऍडव्हान्टेजला याला 1 मार्क आहे, एका ऍडव्हान्टेजला इथं हाफ मार्क आहे आणि दुसऱ्या ऍडव्हान्टेजला हाफ मार्क आहे. म्हणजे 2 ऍडव्हान्टेजला 1 मार्क दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट 1 मार्काला विचारलेले. इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट 1 मार्काला विचारलेले. सॉलिड स्टेट मधला प्रश्न आहे हा. आणि हा ग्रीन केमिस्ट्री. क्वेश्चन नंबर 5 हा ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. क्वेश्चन नंबर 7, राईट द केमिकल रिएक्शन्स फॉर द फॉलोइंग. केमिकल रिएक्शन विचारलेले आहेत. क्लोरोबेन्झिन इज हिटेड विथ फ्युमिंग H2SO4. ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधली रिएक्शन आहे. पेज नंबर 229 वर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. देन इथाइल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर ऍसिटेट. ही पण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलीच रिएक्शन आहे. पेज नंबर 220 वर याचं उत्तर मिळेल. क्वेश्चन नंबर 8 विचारलाय डिफाईन ऍसिडिक बफर सोल्युशन 1 मार्काला आणि त्याच्यासोबत राईट द रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट फॉर PbI2. आयनिक इक्विलिब्रिया चॅप्टर मधला प्रश्न आहे हा, क्वेश्चन नंबर 8. देन 9वा प्रश्न आहे, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ द फॉलोइंग रिएजंट्स ऑन इथिल अमाइन. अमाइन्स मधला प्रश्न आहे हा. क्लोरोफॉर्म अँड कॉस्टिक पोटॅश. दिस इज कार्बिलामाइन टेस्ट विचारलेली. पेज नंबर 292. अँड नायट्रस ऍसिड.
ही पण पेज नंबर 292 वर याचं उत्तर तुम्हाला मिळेल. देन क्वेश्चन नंबर 10, न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज ॲट 25 डिग्री सेल्सिअस फॉर द सेल रिॲक्शन. प्रॉब्लेम नंबर 5.12 पेज नंबर 108 वर दिलेला आहे. सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. जनरली बोर्डाच्या परीक्षेला सॉल्व्ड प्रॉब्लेमच विचारलेले असतात किंवा त्याच्यामध्ये व्हॅल्यूज मध्ये थोडासा बदल करून विचारलेला असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अजिबात न्यूमरिकलला घाबरून न जाता न्यूमरिकल सोडवायचा सराव करणं आवश्यक आहे. मागील क्वेश्चन पेपर एकदा आपण पाहिले की त्याचा अंदाज येऊन जातो की कुठले प्रश्न कसे विचारले जातात. क्वेश्चन नंबर 11 विचारलेला आहे. हा, इथे एक सेल दिलेला आहे आणि त्याचं स्टँडर्ड गिब्स एनर्जी चेंज विचारलेला आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर सराव केला असेल तर तुम्हाला हे इझिली कॅल्क्युलेट करता येईल. क्वेश्चन नंबर 11, राईट केमिकल रिएक्शन फॉर द प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. याला 1 मार्क आहे केमिकल रिएक्शनला. आणि राईट द स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज. ही रिएक्शन विचारलेली दिलेली पेज नंबर 299 वर. दॅट इज प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. अँड द स्ट्रक्चर ऑफ डी रायबोज इज गिवन ऑन पेज नंबर 316. याचे पेज नंबर मुद्दाम क्वेश्चन पेपर मध्ये लिहून दिलेले की जेणेकरून तुम्हाला याचे उत्तर शोधणं सोपं जाईल. देन क्वेश्चन नंबर 12, इट इज गिवन डिफाईन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सेम प्रश्न 2024च्या पेपरमध्ये पण डेफिनेशन विचारली, पण तिथे अर्धा मार्काला विचारलेली, इथे 1 मार्काला विचारलेली. Then calculate the work done during the expansion of 2 moles of an ideal gas from 10 dm cube to 20 dm cube at 290 K in vacuum. हा, आता इथे फसवलेलं आहे, इन व्हॅक्यूम विचारलेलं आहे, म्हणजे इथे वर्क डन 0 असणार आहे. काही कॅल्क्युलेशन करायचे नाही, कारण वर्क डन व्हॅक्यूम मध्ये लक्षात घ्या डब्ल्यू इज इक्वल टू 0 असतं. त्याच्यामुळे इथे कसलेही कॅल्क्युलेशन करायचे नाही. डब्ल्यू इज इक्वल टू 0 लिहायचे आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची डेफिनेशन द्यायची. Then question number 13, write the reactions for the formation of nylon 6,6 polymer. हा, आता इथे 2 स्टेप रिएक्शन आहे नायलॉन 6,6. पहिल्यांदा हेक्सामिथिलीन डायमाइन आणि ॲडिपिक ऍसिड हे रॉ मटेरियल पासून नायलॉन सॉल्ट बनवायचे आणि नायलॉन सॉल्ट नंतर पॉलिमरायझेशन करायचं. हिअर नायलॉन, इथे नायलॉन सॉल्ट हे मोनोमर म्हणून ट्रीट केलं जातं. लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. हेक्सामिथिलीन डायमाइन अँड ॲडिपिक ऍसिड इज नॉट अ मोनोमर, इट इज अ रॉ मटेरियल. व्हेन ऍसिड अँड बेस रिॲक्ट टुगेदर सॉल्ट इज प्रिपेअर्ड, नायलॉन सॉल्ट तयार होतो आणि नायलॉन सॉल्टचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर नायलॉन 6,6 पॉलिमर मिळतो. म्हणून इथे ह्या 2 रिएक्शनला 2 मार्क दिलेले. क्वेश्चन नंबर 14 विचारलेला आहे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स. क्लोरिक ऍसिड, सोपा प्रश्न विचारलेला आहे. पेज नंबर 148 वर दोन्ही स्ट्रक्चर दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर परॉक्सी, मला वाटतं 2024च्या पेपरमध्ये परॉक्सी मोनोसल्फ्युरिक ऍसिड विचारलेले आणि इथे डायसल्फ्युरिक ऍसिड विचारले. म्हणजे स्ट्रक्चर्स विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक आहे. याच्यामधून प्रश्न एकदा वाचले की आपल्याला अंदाज येतो की कोणते कोणते प्रश्न आपल्याला जास्त महत्वाचे वाटतात आणि कुठल्या प्रश्नांवर जास्त आपण भर दिला पाहिजे. सेक्शन सी 3 मार्काचे प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण आउट ऑफ 12 वी हॅव टू सॉल्व एनी 8. 24 मार्काचा प्रश्न आहे हा सेक्शन सी. क्वेश्चन नंबर 15, डिफाईन ऑस्मोसिस, 1 मार्काला आहे. सोल्युशन्स मधला प्रश्न आहे. पेज नंबर 39 वर डेफिनेशन दिलेली आणि पुढे रिलेशन विचारले. हाऊ विल यू डिटरमाइन द मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट बाय इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. हे रिलेशन दिलेले पेज नंबर 36 अँड 37, 3 मार्काला, म्हणजे 2+1. देन क्वेश्चन नंबर 16 विचारलाय. कन्वर्ट द फॉलोइंग रिएक्शन्स आहेत. इथाइल अल्कोहोल इंटू इथाइल ऍसिटेट. पेज नंबर 244 वर रिएक्शन दिलेली. फिनॉल इंटू बेन्झीन. दिस इज गिवन इन ऑन पेज नंबर 248 and number 3. Diethyl ether into ethyl chloride. It is given on page number 250. 3 मार्काला 3 रिएक्शन्स आहेत. क्वेश्चन नंबर 17 न्यूमरिकल विचारलेले, पुस्तकातलं सोडवलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 3.3. A weak monobasic acid is 10% dissociated in 0.05 molar solution. What is the percent dissociation in 0.15 molar solution? पेज नंबर 51 वर सोडून दिलेला प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन नंबर 18, एक्सप्लेन डिहायड्रोजन रिएक्शन ऑफ 2 क्लोरोब्युटेन. याचा आपण व्हिडिओ
ऑलरेडी इलिमिनेशन रिॲक्शनचा दिलेला आहे, तुम्ही जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ जरूर बघा. प्रत्येक चॅप्टरचे आपण व्हिडिओ केलेले आहेत, प्रत्येक पार्टचे. म्हणून या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व केमिस्ट्रीचं इन्फॉर्मेशन मिळेल आणि कुठल्याही प्रकारचा क्लास लावायची काही गरज नाही. राईट द युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ CFC. हिअर CFC मीन्स क्लोरोफ्लोरोकार्बनचं यूज आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट लिहायचे. पेज नंबर 225 वर दिलेले डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन आणि पेज 230 वर एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आणि युजेस दिलेले. 2+1 आहे, अर्ध्या मार्काला यूज आहे आणि अर्ध्या मार्काला एन्व्हायरमेंटल इफेक्ट लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 19 न्यूमरिकल आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स म्हटलं. 2000 मिलीमोल ऑफ अन आयडियल गॅस एक्सपांडेड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम व्हॉल्यूम दिले 20 लिटर टू 30 लिटर ॲट 300 Kelvin. Calculate the work done in the process. In bracket, the R is given, the value of R is given 8.314 joule per Kelvin per mole. प्रॉब्लेम नंबर 4.4 आहे टेक्स्टबुक मधला. पेज नंबर 70 वर जर तुम्ही बघितलं तर याचं तुम्हाला उत्तर मिळेल. बहुतेक सॉल्व्ड प्रॉब्लेम असावा किंवा थोडेसे व्हॅल्यू मध्ये बदल केलेले असेल. क्वेश्चन नंबर 20 आहे, व्हॉट आर इंटरस्टिशियल कंपाऊंड्स. हा एक प्रश्न आहे आणि पुढचा प्रश्न आहे, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अलॉईज विथ एक्झाम्पल्स. हा, आता व्हॉट आर इंटरस्टिशियल कंपाऊंड्स याचं उत्तर आहे पेज नंबर 174 वर 1 मार्काचा प्रश्न आहे हा. आणि गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ अलॉईज विथ एक्झाम्पल्स हा पेज नंबर 175 वर. दॅट इज फेरस अँड नॉन फेरस अलॉईज, म्हणजे हा 2 मार्काचा आणि हा 1 मार्काचा प्रश्न. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 21 डायग्राम विचारलेली. ड्रॉ लेबल डायग्राम ऑफ H2O2 फ्युएल सेल. डायग्राम 1 मार्काला विचारलाय. राईट 2 ऍप्लिकेशन्स ऑफ फ्युएल सेल. 2 ऍप्लिकेशन 2 मार्काला. याचे उत्तर दोन्हीचे उत्तर आहे पेज नंबर 113 इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला प्रश्न आहे हा. क्वेश्चन नंबर 22 एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ COF6 3- कॉम्प्लेक्स विथ रिस्पेक्ट टू. हा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री मधला मोठा प्रश्न आहे. जनरली याच्यावर प्रश्न विचारलाच असतो. कुठला तरी एक कॉम्प्लेक्सची जॉमेट्री हायब्रिडायझेशन विचारतातच. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या चॅप्टरचं प्रिपरेशन करताना हा जो भाग आहे शेवटचा, द फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स अकॉर्डिंग टू द VBT, याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे. हायब्रिडायझेशन लिहायचंय, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, इनर आउटर कॉम्प्लेक्स आणि जॉमेट्री, एवढे मुद्दे विचारलेले. त्याच्यानंतर व्हॉट इज सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन 1 मार्काला विचारलेले. डिराइव्ह द इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर द 0 ऑर्डर रिॲक्शन हा 2 मार्काचे. 2+1 अशी म्हणून 3 मार्काचे. पेज नंबर 130 वर सिडो फर्स्ट ऑर्डरची डेफिनेशन दिलेली आणि पेज नंबर 129 वर हे इंटिग्रेटेड रेट लॉ चे इक्वेशन दिलेले. क्वेश्चन नंबर 24 एक्सप्लेन अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन ऑफ इथेनॉलची रिॲक्शन. अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन लिहायची आहे. It is from the chapter aldehydes and ketones. Its answer is given on page number 270. Question number 25 A. Explain anomalous behavior of oxygen in group 16 with respect to following. Number 1 is atomicity, magnetic property, oxidation state. Each point having 1 mark. Its answer is given on page number 142. Then question number 26. Write chemical reactions for the following conversions. Acetic acid into acetic anhydride. अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स मधले रिॲक्शन विचारलेत. पेज नंबर 279 वर ही रिॲक्शन दिलेली. म्हणजे दोन्ही पण ऍसिडवर विचार, ऍसिटिक ऍसिड इंटू इथाइल अल्कोहोल ही पण ऍसिडवरच विचारलेली. आणि तिसरा IUPAC नाव आणि स्ट्रक्चर काढायला लावले. राईट द IUPAC नेम अँड स्ट्रक्चर ऑफ मिथाइल फिनाइलअमाइन. याच्यामध्ये अर्धा मार्क IUPAC ला आहे, अर्धा मार्क स्ट्रक्चरला आहे. इथे पेज नंबर 284 वर आहे. इथे स्ट्रक्चर काढून दिलेले. दिस इज मिथाइल फिनाइल अमाइन. अशा प्रकारे सेक्शन C इथे संपलेला आहे. 12 प्रश्नांपैकी 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे. सेक्शन D कडे आपण येऊया. शेवटचा सेक्शन आहे. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. याच्यामध्ये पण 1, 2, 3, 4, 5 प्रश्न दिलेले असतात. त्यापैकी 3 तुम्हाला सोडवायचे आणि 12 मार्काचा प्रश्न आहे. इट इज अ कॉम्बिनेशन क्वेश्चन. ऑलवेज इट इज रिमेंबर
Section D is always it is combination 1 plus 1 plus 1 plus 1 or 3 plus 1 or 2 plus 2. So वेगवेगळ्या चॅप्टरचं कॉम्बिनेशन या प्रश्नांमध्ये असतं. क्वेश्चन नंबर 27 आहे. शो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% completion of the first order reaction is 3 times the time required for 90% completion. Give हा इथे न्यूमरिकल संपलेले आहे, म्हणजे हा 2 मार्काचा प्रश्न आहे. गिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गॅडोलियम हा 1 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजे 2+1. आणि राईट द नेम ऑफ द नॅनो स्ट्रक्चर मटेरियल युज्ड इन द कार टायर्स टू इन्क्रीज इट्स लाईफ. हा एक म्हणजे वेगवेगळ्या चॅप्टर मधले प्रश्न आहेत बघा. हा न्यूमरिकल आहे केमिकल कायनेटिक्स मधलं. त्याच्यानंतर हे गिव्ह इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गॅडोलियम लॅन्थेनाइड्स त्याच्यातला प्रश्न हा D&A ब्लॉक मधला. आणि राईट द नेम ऑफ द नॅनो स्ट्रक्चर मटेरियल हा ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री मधला हा प्रश्न आहे. याचे प्रत्येकाचे पेज नंबर दिलेले आहेत. पेज नंबर 137, प्रॉब्लेम नंबर 17. त्याच्यानंतर हा राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ गॅडोलियम पेज नंबर 183 वर आहे. आणि शेवटचं कार्बन ब्लॅक याचं उत्तर आहे पेज नंबर 350 वर याचं उत्तर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 28 आहे. डिराइव रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर अ गॅसेस. खूप वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. खूप बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा रिलेशनशिप. पेज नंबर 72 वर दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिफाईन वल्कनायझेशन. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. डिराइव रिलेशनशिप बिटवीन वल्कनायझेशन ला 1 मार्क आहे. आणि व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड हा 1 मार्काचा प्रश्न आहे. हे पण कॉम्बिनेशन क्वेश्चन आहे वेगवेगळ्या चॅप्टर्स मधला. हा केमिकल थर्मोडायनामिक्स मधला आहे, वल्कनायझेशन पॉलिमर्स मधला आहे, आणि पेप्टाइड बॉन्ड हा बायोमॉलिक्युल्स मधला. प्रत्येकाची पेज नंबर तिथे दिलेली. क्वेश्चन नंबर 29 आहे. न्यूमरिकल विचारलेले. सिल्वर क्रिस्टलायझेस इन FCC स्ट्रक्चर इफ द एज लेंथ ऑफ द युनिट सेल इज 400 पिकोमीटर. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ सिल्वर. atomic mass is given in bracket. Actually the atomic mass is Ag is equal to 108 U. Its unit is not given. Write a note on haloform reaction. 2 मार्काला न्यूमरिकल विचारलेले आणि 2 मार्काला हॅलोफॉर्म रिएक्शन आहे. 2 मार्काचा सॉलिड स्टेटचा प्रॉब्लेम आहे हा, आणि 2 मार्काचा हॅलोफॉर्म रिएक्शन ही अल्डिहाइड कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधले. पेज नंबर आर ऑल्सो गिवन. पेज नंबर 8 वर हा प्रॉब्लेम आहे, आणि पेज नंबर 272 वर ही रिएक्शन दिलेली पुस्तकामध्ये. देन क्वेश्चन नंबर 30. Define diastereomers. पेज नंबर 198 वर डेफिनेशन दिलेली. Give cis and trans isomers of this complex. Cobalt, tetraamine, chlorine प्लस हा कॉम्प्लेक्स दिलेला आहे. त्याचा cis and trans isomers काढायचे. व्हॉट इज रेफरन्स इलेक्ट्रोड हे 1 मार्काला आहे. त्याच्यानंतर हा 1 मार्काला आहे. cis and trans isomers 1 मार्काला आहे. रेफरन्स इलेक्ट्रोड 1 मार्काला आहे. आणि गिव्ह रिझन ब्लिचिंग ऍक्शन ऑफ ओझोन इज ऑल्सो कॉल्ड एज ड्राय ब्लीच. ओझोनला ड्राय ब्लीच का म्हटलं जातं? इन अब्सेन्स ऑफ मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे हे ड्राय ब्लीच आहे, लक्षात घ्यायचे. 1-1 मार्काला 1-1 याच्यातला प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे राईट डाऊ प्रोसेस. इट इज फ्रॉम फिनॉल. मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन. येस, दिस इज फॉर 1 मार्क. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन फिनॉल? हे पण त्याच्यातलाच प्रश्न आहे. 1+1 2. Give reason group 16 elements have lower ionization enthalpy compared to the group 15 elements. हा 1 मार्काला रिझन लिहायचंय. आणि शेवटचं राईट टू युजेस ऑफ डायऑक्सिजन, म्हणजे 1 यूज इथे अर्धा मार्काला आहे, लक्षात घ्या. 2 युजेस लिहायचे 1 मार्काला. पेज नंबर 149 वर युजेस दिलेले. पेज नंबर 139 वर हे रिझन दिलेले. पेज नंबर 240 वर डाऊ प्रोसेस आहे, आणि पेज नंबर 247 वर ही रिॲक्शन ब्रोमीन वॉटर आणि फिनॉलची. त्याच्यामध्ये 246 ट्राय ब्रोमो 246 ट्राय ब्रोमोफिनॉल हे तयार होते याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण फेब्रुवारी 2023चा क्वेश्चन पेपर बघितलेला आहे. तर सगळे क्वेश्चन पेपरचं निरीक्षण करता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की काही टॉपिकवर
नेहमी प्रश्न विचारलेले असतात ते टॉपिक आपण करणं गरजेचं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023चा क्वेश्चन पेपर वर चर्चा करणार आहोत. थँक्यू.